हॅलो मित्रांनो, आजची गोष्ट आहे एका छान छोट्याशा मुलाची. त्याला काय होतं, एकदा मॅजिकल पेन्सिल मिळते. पुढे काय गमती जमती घडतात बघूया आपण आजच्या गोष्टीमध्ये. आजच्या गोष्टीचं नाव आहे जादुई पेन्सिल. चला तर मग सुरू करूया आजची गोष्ट. फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक छान छोटंसं खेडेगाव होतं. त्या गावामध्ये आरव नावाचा एक फार गोड मुलगा राहत होता. आरव हा रोज शाळेत जात होता बरं का. कधीच सुट्टी मारत नव्हता आणि नेहमी त्याचा पहिला नंबर येत होता. आरवचे वडील हे शेतकरी होते. ते फार मेहनत करत होते आणि आरवला शाळेमध्ये नेत होते. आरवला शाळेमध्ये फार मित्र होते आणि सुट्टीमध्ये ते फार खेळत होते, फार दंगामस्ती करत होते. आरवला सर्व विषयच आवडायचे, पण त्यामध्ये त्याला चित्रकला म्हणजे ड्रॉइंग हा सब्जेक्ट फार आवडायचा आणि तो फार छान छान चित्र काढायचा. एक दिवस काय झालं, आरवकडे एकच पेन्सिल होती आणि त्यांचा चित्रकलेचा तास चालू होता. तितक्यात काय झालं, त्याची ती पेन्सिल संपली किंवा तुटली आणि त्याच्याकडे दुसरी पेन्सिल नव्हती. हे बघून त्याच्या मॅडम त्याला फार रागवल्या की दुसरी एखादी पेन्सिल सुद्धा तू जवळ ठेवायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. पण बिचारा आरवकडे एकच पेन्सिल होती, कारण त्याचे वडील बिचारे फार कष्ट करून त्याला शिकवत होते. त्याला मॅडम फार रागवल्या आणि मॅडम गेल्यावर सर्व मुलं, वर्गातले मुलं त्याच्यावर फार हसत होते. आरवला फार वाईट वाटलं. तो खूप दुःखी झाला. त्याची शाळा सुटली आणि घरी जाताना तो एका नदी किनाऱ्यावर जाऊन बसला आणि तिथे तो फार रडत होता, कारण त्याला फार वाईट वाटलं होतं. तेवढ्यात काय झालं, अचानक चमकणारा प्रकाश आला नदीमधून आणि तिथून एक छोटीशी परी बाहेर आली. हे बघून आरवला फार आश्चर्य वाटलं. त्याला कळलंच नाही हे काय चालू आहे. परीने आरवला रडण्याचं कारण विचारलं. आरवने तिला सर्व सांगितलं जे घडलं होतं ते. परी म्हणाली, आरव, तू फार चांगला मुलगा आहे. तू नियमित शाळेत जातो, अभ्यास करतो, मोठ्यांशी प्रेमाने वागतो, मोठ्यांचा आदर करतो. त्यामुळे मी तुला एक जादूची पेन्सिल देणार आहे. या पेन्सिलने तू जे काढशील ते अगदी जिवंत होईल. तू जे जे चित्र काढशील ते सर्व जिवंत होईल. पण याचा एक नियम आहे, ही फक्त तुला चांगल्या कामासाठीच वापरावं लागेल. असं ऐकून आरव फार खुश झाला. त्याला फार आनंद झाला आणि परीने त्याला जादूची पेन्सिल गिफ्ट म्हणून दिली. परीने आरवला पेन्सिल दिली. पेन्सिल बघून आरवला फार आनंद झाला आणि फार आश्चर्यचकित पण झाला. पण परीने त्याला सांगितलं की या पेन्सिलचा वापर फक्त आणि फक्त चांगल्या कामासाठीच करायचा. जर का तू या पेन्सिलचा उपयोग स्वतःच्या स्वार्थासाठी केला तर ही पेन्सिल तिथेच गायब होऊन जाईल, असे परीने आरवला सांगितले आणि परी गायब झाली. परी गेल्यावर आरव त्या पेन्सिलकडे बघतच राहिला. त्या पेन्सिलमधून एक पिवळ्या कलरचा उजेड येत होता, कारण ती जादूची पेन्सिल होती. आरवला फार आनंद झाला आणि कुतूहलाने त्याने ती पेन्सिल आपल्याजवळ ठेवून घेतली आणि आपल्या घरी गेला. त्या दिवशी रात्रभर आरवला झोप आली नाही. तो हाच विचार करत होता की या पेन्सिलनी आपण काय काढावं आणि या पेन्सिलचा आपण उद्या कसा उपयोग करायचा. हाच विचार करता करता आरवला झोप लागली. दुसऱ्या दिवशी आरव सकाळी उठला, पटपट तयारी केली आणि आपली पेन्सिल घेऊन शाळेमध्ये गेला.
आणि शाळेमध्ये त्याचा आवडीचा विषय होता आजचा तास होता चित्रकलेचा आणि आरवला चित्रकला ही फार आवडत होती. त्या दिवशी टीचर आल्या आणि म्हणाल्या, आज आपण चित्रकला स्पर्धा घेऊ, बघूयात सर्वात छान चित्र कोण काढतं. असं म्हणून सर्व मुलांना आनंद झाला आणि त्यांनी या गोष्टीला होकार दिला. तेव्हा टीचर त्यांना म्हणाला, चला आता सर्वांनी आपल्या आवडीचं काहीतरी चित्र काढा. असं म्हणून सर्व मुलांनी चित्र काढायला सुरुवात केली. आरवने त्याच्या ड्रॉइंगच्या बुकमध्ये एक छान छोटासा पक्षी काढला आणि त्याला त्या पक्ष्याची हलकीशी अशी चिवचिव ऐकू आली आणि त्यानंतर तो त्याला जिवंत दिसू लागला. हे बघताच आरव फार घाबरला आणि त्याने ती पेन्सिल पटकन लपवली. नंतर त्याला आठवलं की परीने म्हटलं होतं की आपण जे काढू ते खरं होईल आणि तसंच झालं. त्यांनी जो पक्षी काढला तो खरोखर झाला, तो खरोखर जिवंत झाला. परीने म्हटल्याप्रमाणे खरंच त्याने काढलेला पक्षी जिवंत झाला आणि तो पक्षी पूर्ण वर्गामध्ये फिरायला लागला आणि आरव आता चांगलाच घाबरला होता बरं. नंतर टीचर आरव जवळ आल्या आणि त्यांनी आरवने काढलेलं चित्र बघितलं. त्या म्हणाल्या, अरे वा आरव, किती सुंदर चित्र काढलंस तू नक्की फर्स्ट येशील. टीचरने असं म्हटलं. आरवला फार आनंद झाला. ड्रॉइंग नंतर दुसरा तास होता मॅथ्सचा आणि आरवचा एक मित्र होता मोनू नावाचा. त्याला मॅथ्स अजिबात येत नव्हतं. तो नेहमी गणित सोडवताना अडखळायचा. त्याला गणित काहीच येत नव्हतं. तो रडत होता. हे आरवला बघितलं गेलं नाही. आरवने काय केलं, त्याने जादूची पेन्सिल घेतली आणि एक छोटासा जादुई कॅल्क्युलेटर काढला आणि तो कॅल्क्युलेटर जिवंत झाला आणि आरवने तो मोनूला दिला आणि मोनूला म्हटलं, चल मी आज तुला गणित शिकवतो. आणि असं करून त्या कॅल्क्युलेटरच्या साह्याने आरव हा मोनूला गणित शिकवू लागला. त्यानंतर काय झालं, त्यांचा ब्रेक झाला. सर्व मुलं, सगळे विद्यार्थी बाहेर ग्राउंडमध्ये खेळत होते. तितक्यात काय झालं की प्लेग्राऊंडचा झोपाळा तुटला होता. त्यामुळे मुलं खेळू शकत नव्हती. आरवने काय केलं, लगेच पेन्सिल घेतली आणि त्यांनी एक मजबूत झोपाळा काढला. झोपाळा चमकला आणि नवीन सुंदर झोपाळा तयार झाला. सगळे मुलं आनंदाने ओरडली, आरव तू तर जादूगर आहेस, तू त्या पेन्सिलने जे काढतो ते सर्व खरं होतं. असं म्हणून सर्व मुलं आरवचं अभिनंदन करू लागली, त्याच्यासाठी टाळ्या वाजवू लागली. पण मित्रांनो, जसे चांगले लोक असतात तसेच वाईट आणि स्वार्थी लोक पण असतात बरं का. तेव्हाच काय झालं, त्यांच्या क्लासमध्ये एक मुलगा होता. त्याचं नाव रोहन होतं. रोहन हा क्लासचा मॉनिटर होता आणि थोडासा बदमाश होता. त्याने सर्व घडलेली गोष्ट बघितली आणि त्याला ती पेन्सिल हवीशी वाटली. त्याने काय केलं, आरवच्या बॅगमधून चुपचाप ती पेन्सिल चोरली आणि ती घेऊन तो पळून गेला. आणि एका ठिकाणी जाऊन त्याने एका वहीवर चित्र काढले. त्याने त्यामध्ये रोबोट, मोठं घर आणि चॉकलेटचा माउंटन असे 3 वेगवेगळे चित्र काढले. त्याला असं वाटलं की हे सर्व पण खरं होईल, पण त्याने काढलेले चित्र हे अजिबात खरे झाले नाहीत. ते चित्र तसेच राहिलेत, ते काही जिवंत झाले नाही. हे बघून त्याला आश्चर्य वाटलं आणि त्याला असं वाटलं की आतापर्यंत सर्व गोष्टी जिवंत झाल्या, पण मी काढलेल्या वस्तू झाल्या नाही. असं म्हणून तो दुःखी होऊन बसला होता. जिथे रोहन बसला होता तिथे अचानक प्रकाश आला आणि
तिथे अचानक परी आली. परीला बघून रोहनला आश्चर्य वाटलं. परी रोहनला म्हणाली की या पेन्सिलचा उपयोग फक्त दुसऱ्यांच्या चांगल्या कामासाठीच होणार, स्वार्थासाठी नाही. असं म्हणून परीने रोहनकडली पेन्सिल परत घेतली आणि आरव तिकडे घरी चालला गेला. नंतर परी ही आरवकडे गेली आणि तिने आरवला ही पेन्सिल गिफ्ट दिली. परी म्हणाली, आरव, तू सकाळपासून फक्त दुसऱ्यांच्या चांगल्यासाठीच या पेन्सिलचा वापर केला, त्यामुळे ही पेन्सिल मी तुला नेहमीसाठी गिफ्ट देते. असं म्हणून परी गायब झाली आणि आरवकडे त्याची पेन्सिल आली आणि परीने आरवला पेन्सिल दिली. आरव हा फार आनंदी झाला आणि नेहमीसाठी पेन्सिल त्याच्याच जवळ राहिली. पण रोहननी ती पेन्सिल स्वतःच्या स्वार्थासाठी वापरली, त्यामुळे परीने त्याच्याकडून पेन्सिल काढून घेतली. तर मित्रांनो, या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की दुसऱ्यांची मदत करणे हेच खरं मोठेपण आहे. आपली वस्तू, आपलं कौशल्य किंवा आपली जादू जर आपण इतरांसोबत शेअर केली तर आनंद दुप्पट होतो. म्हणून नेहमी चांगला विचार करा, चांगला वागा आणि शक्य होईल तेवढी दुसऱ्यांना मदत करा. मित्रांनो, आवडली का गोष्ट? जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या छोट्या मित्रांसोबत माझं चॅनल आणि माझी गोष्ट शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या गोष्टीमध्ये. थँक्यू.